संतांचं महात्म्य कोणालाच कळत नाहीत. मग अशा कान्होबा पाटकांचा पत्ता विचारल्यानंतर गावच्या लोकांनी सहज सांगितलं, ते झाडाखाली जे बसलेत ना, जे लहान मुलांच्या सोबत खेळतात ना, ते कान्होबा पाटक आहेत. त्या काशीच्या विद्वान पंडिताला वाटलं की हा मी ज्याचं नाव ऐकून होतो तो खूप मोठा साधू असेल आणि सदा सर्व काळ नामचिंतनामध्ये व्यस्त असेल, भगवान परमात्म्याचं नामचिंतन त्याच्या अंतःकरणामध्ये सतत चालू असेल आणि हा तर मुलाबाळांच्यात खेळतोय काय, असं कोणाला वाटलं? त्या विद्वान पंडिताला वाटलं. त्या विद्वान पंडितानं जवळ जाऊन कान्होबा पाटकांना म्हटलं, तुम्हीच का कान्होबा पाटक? म्हणे हां मीच कान्होबा पाटक, याच देहाला कान्होबा पाटक म्हणतात. असं म्हटल्यानंतर त्या विद्वान पंडितांनी सांगावं, काय सांगावं? की मी तुमची कीर्ती ऐकून काशीवरून इथपर्यंत आलोय आणि मला वाटले तुम्ही फार मोठे साधू आहात, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत असाल, पण तुम्ही तर पक्के संसारी आहात. तुम्ही काय मुलाबाळांसोबत खेळताय काय ना, त्याच्यात तुम्ही मग्नही झालायत काय? आता कान्होबा पाटक मुलांसोबत खेळत होते, पण अंतःकरणामध्ये ज्ञानोबा म्हणतात ना, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया. अंतःकरणामध्ये देवाचं नामचिंतन मात्र चालू आहे. मग तुम्हा आम्हाला संत महात्मे लोकव्यवहाराच्या दृष्टीने जरी कार्य करत असताना दिसले, तरी पण ते संत महात्मे मात्र अंतःकरणामध्ये देवाचं नामचिंतन त्यांचा चालूच असतं. कान्होबा पाठक म्हणतात की मला तू साधू म्हणू नको. काय म्हणतात? मला साधू म्हणू नको, पण आता दुपारी 12 वाजलेत, तुम्ही काय करा, जेवणाची वेळ आहे, आता आम्ही गृहस्थ आहोत, तुम्ही संन्यासी आहात. गृहस्थाश्रमाचं लक्षण सांगत असताना शास्त्रकार म्हणतात, आतिथ्यम शिवपूजनम मिष्टानम पानम गृहे साधू संगमुपाही सततम धन्य गृहस्थाश्रम. हा गृहस्थाश्रम तो धन्य आहे की तो साधूचा संग करतो, अतिथीला जेवायला घालतो, मिष्टानम पानम गृहे साधूचा संग करतो, शिवाची पूजा करतो, तो गृहस्थाश्रम धन्य आहे. आता गृहस्थाश्रमाला अनुसरून तुम्ही 12 वाजलेले आहेत, तर आता जेवणाची वेळ आहे, तुम्ही जेवायला थांबा, असं कोणी विचारावं? असं कान्होबा पाटकांनी त्या साधूंना सांगावं. कान्होबा पाटकांना आता ते साधूच विद्वान शास्त्राभ्यास केलेले ते म्हटलायत, निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही. ज्याच्या घरी जेवत नाही म्हणजे का जेवत नाही? तर ही मुलाबाळांमुळं तुला जर साधूपणाला माझ्यापणाला वाव येत असेल तर ही मुलंच नको, म्हणून शेजारी असणाऱ्या विहिरीत कान्होबा पाटकांनी ती मुलं टाकून दिली. धरला मुलगा विहिरीत टाकावं, बुडून ते मुलं मरावे. मग आता तो विद्वान पंडित म्हणतो, तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल जर प्रेम नाही तर तुम्ही जगाचं कल्याण कसं काय करणार? कारण कबीर महाराजांचा एक दोहा आहे ना, वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराही जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराही जाने रे. वैष्णव त्याला म्हटलं जातं जो पीड पराही जाने रे, दुसऱ्याची पीडा जाणतोय, अशाला वैष्णव म्हटलं जातं. आणि तुम्ही कसले साधू? तुम्ही तर काय आहात? तुम्ही तुमच्या मुलांबद्दल तुम्हाला प्रेम नाही, तुम्ही कसले साधू? असं त्या विद्वान पंडितांनी सांगावं. कान्होबा पाटक म्हणतात की मुलं असती तर जेवला असतात का? म्हणे जेवलो असतो. त्यांच्या मंडळीला सांगावं, जेवण बनव, आपल्याकडं साधू आलेत, आणि बनवायला सांगितलं. कान्होबा पाटकांनी जेवणाची पंगतही धरावी. विद्वान पंडिताला सांगावं, बसावं, जेवायला बसा. मुलं असतील का जेवले असते का? एका मुलाला आवाज द्यावा आणि मुलगा झोपेतून उठावा आणि येऊन पंक्तीत बसावा. तशा पद्धतीन विहिरीत टाकलेली मुलं येऊन पंक्तीला बसलेले आहेत. तो विद्वान पंडित काय झाला? नतमस्तक झालेला आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की साधू हृदय जे आहे, संत जे आहेत, ते संत कुठल्याच प्रकारचा अंतःकरणामध्ये त्यांच्या ममत्व नसतं, निरहंकार असतात. ममत्व त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतं. मग तुम्हाला जर
ते कान्होबा पाठक हे अगोदरच्या काळातले साधू आहेत, जे आपण पाहिले नाही. पण आता जर आपल्याला जर साधू जर पाहायचे असतील, आत्ताच्या काळामध्ये जर साधू पाहायचे असतील, तर आमच्या संस्थेतील आता जे गुरुजी आहेत, कुरेकर बाबा, वैद्य बाबा, घुले बाबा, यांना पाहावं. यांना पाहिलं की अंतकरणामध्ये कुठलाच ममत्व भाव नाही, कुठलाच ममत्व भाव नाही. प्रसंग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे की ढोक महाराजांनी त्यांची 75वी साजरी केली होती. कोणाची? घुले बाबांची, मारुती बाबांची आणि मोठे बाबांची 75वी साजरी करत असताना वारकरी शिक्षण संस्थेपासून जी मिरवणूक काढली होती ती जुन्या पुलावरून नव्या पुलापर्यंत काढली आणि वयानुसार त्यांना दक्षिणाही दिली. वैद्यबाबांना 75,000 रुपये दिले म्हणतात वयनुसार, आपल्या घुले बाबांना, मारुती बाबांना दिले आणि मोठे बाबांना पण दिली. पण ते पैसे आपल्याजवळ ठेवले नाही. घुले बाबांनी त्यांच्या गुरुजीच्या समाधीसाठी दिले. मारुती बाबांनी संस्था माझी आहे, मी संस्थेचा आहे, तिथं जाहीर केलं की नाही. आणि मोठे बाबांनी त्यांच्या गावच्या मंदिरासाठी दिले. म्हणजे आलेले पैसे ते कधी जवळ ठेवले नाही. जे जे काही आहे ते संस्थेचं आहे आणि संस्था माझी माय आहे, संस्थेसाठीच आयुष्य घातलं. हे अंतकरणामध्ये निर्ममो आहे. निर्ममो, अंतकरणामध्ये कुठलाच भाव नाही. अंतकरणामध्ये माझ्याबद्दल मलाच मिळालं पाहिजे असं कुठलाच भाव नाही. आणि असं जीवन जगत असताना ते द्वेषरहित राहिले की नाही. मारुती बाबा द्वेषरहित राहिले, कुणाचा द्वेष केला नाही. सर्वांना ज्ञानदानाचं दान ते करत आहेत. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. सर्वांना ज्ञानदानाचं दान मारुती बाबा, आमचे वैद्य बाबा करत होते, घुले बाबा करत होते. पण अंतकरणामध्ये सर्वांविषयी प्रेम होतं, निर्मम होते. आणि संत कसे आहेत? निरहंकारी आहे. अंतकरणामध्ये अहंकार नाही. कारण अहंकार हा भगवान परमात्मा म्हणतो मला अहंकार खपत नाही. कारण प्रमाण तुम्हाला माहिती आहेत, तीळ मात्र